सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आषाढ पौर्णिमेच्या महत्त्वपूर्ण दिनाच्या निमित्ताने तथागत सुगत बुद्धविहार चोखामेळा जळगाव या ठिकाणी उपस्थित संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपला यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। संपूर्ण विश्वामध्ये आषाढ उत्सव धम्मचक्र पवतन दिन म्हणून संपूर्ण जगतामध्ये ही आषाढ पौर्णिमा अत्यंत उत्साहाने आनंदाने संपन्न होता। भारतवर्षामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हे महान आणि असीम असं पुण्यकर्म कुशलकर्म प्राप्त करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली। आपल्या नित्यनेमाने आपल्या सुगत तथागत महाविहारामध्ये सुद्धा आपण सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून पूजनीय भदंत सुगत म्हणजे महाथेरो संघनायक यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 40-45 वर्षापासून आपण हा धम्मरथ बाबासाहेबांना अभिप्रीत असणारे कार्य या विहाराच्या माध्यमामधून या संपूर्ण खानदेशामध्ये करत आहात। मी काय आपणासाठी नवीन नाही, अनेक वर्षापासून भंतेंच्या मार्गदर्शनामध्ये जेव्हा जेव्हा आपले उपोषित शिबिर संपन्न होत होते तेव्हा तेव्हा अनेक वेळा भंतेंच्या आदेशाला अनुसरून धम्मदेशना देण्यासाठी आपल्या विहारामध्ये आलो। भंतेजी तब्येत बरी नसल्या कारणाने भंतेजी श्रीलंकेला गेले आणि जळगाव शहरामध्ये वाघनगर या परिसरामध्ये सारनाथ बुद्ध विहारामध्ये आमचे श्रद्धासंपन्न उपासक अरुण बागुल यांच्या प्रयत्नाने सारनाथ बुद्ध विहारामध्ये या वर्षीचा वर्षावास माझा संपन्न होत आहे। केवळ सारनाथ बुद्ध विहारामध्येच नव्हे तर संपूर्ण जळगाव शहरामध्ये जेवढे काही ॲक्टिव्ह विहार आहेत जिथे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका जमतात येतात, तर तिथे तिथे या 3 महिन्यामध्ये धम्मदेशना देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपल्याही विहारामध्ये हे सुंदर असं आपलं बुद्ध विहार आणि या सुंदर बुद्ध विहारामध्ये सुद्धा सातत्याने
धम्माचं कार्य गतिमान राहिलं पाहिजे, धम्माचं कार्य चालू राहिलं पाहिजे. या उद्देशाने रोज तर आपल्याला सुद्धा म्हणजे वेळ नसतो आणि मला सुद्धा तसा वेळ राहणार नाही. तर दर संडेला दर रविवारी आपली नित्यनियमाने जे काय वेळ असेल त्या नित्यनियमाच्या वेळेप्रमाणे 1-1.5 तासाचा धम्मसंस्कार दर संडेला आपण या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपल्या या सुगत तथागत महाविहारामध्ये आपण संपन्न करणार आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांना एक चांगल्या प्रकारे सुवर्ण संधी आहे. कारण भंतेजी तब्येत बरी नसल्यामुळे गेलेले आहेत आणि त्यामुळे भंतेंच्या पश्चात सुद्धा विहाराचं जे काही कार्य आहे, धम्मकार्य आहे, तसं सातत्याने कंटिन्यू धम्मकार्य हे चालू असलंच पाहिजे. त्यामध्ये खंड पडला नाही पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे. त्याला विजू दिला नाही पाहिजे, थंड होऊ नाही दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या या जळगाव शहरामध्ये इव्हन जिल्ह्यामध्ये हे विहार एक प्रमुख विहार म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्यामुळे सातत्याने या विहारामध्ये दर संडेला आपण हा धम्मसंस्कार बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आज ही जी पौर्णिमा आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पौर्णिमा आहे. विशेष भगवंताच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही घटना घडलेल्या आहेत. याही पौर्णिमेला महत्त्वपूर्ण अशा घटना घडलेल्या आहेत. असं म्हटलं आहे की साहित्याला अनुसरून आज याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी माता महामाईच्या गर्भामध्ये सिद्धार्थ बोधिसत्वाने प्रवेश केला. तो दिन म्हणजे आषाढ पौर्णिमेचा होता. सिद्धार्थ गौतम जन्मास येतात. 29 वर्षापर्यंत आपलं सांसारिक जीवन जगतात आणि त्यानंतर रोहिणी नदीच्या कारणास्तव किंवा अन्य त्यांच्या पारमी बलाच्या द्वारा वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग करत असतात, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये महाभिनिष्क्रमण अशा प्रकारचं म्हटलं जातं. तोही दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमेचाच होता. त्यानंतर 6 वर्षापर्यंत त्यांनी तपश्चर्या केल्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्या काळामध्ये प्रसिद्ध असणारे ऋषी असतील, मुनी असतील, उदग्रामपुत्र असेल, आलार कलाम असेल, भृग ऋषी असतील किंवा अन्य प्रकारचे ऋषी असतील, त्यांच्याकडून त्यांनी ज्ञान आत्मसात केलं. स्वबळावरती जे ज्ञान आत्मसात झालं त्यावरती 6 वर्षापर्यंत उरिवेला वनखंडामध्ये त्यांनी तपश्चर्या केली, ध्यान मनन चिंतन केलं. त्याद्वारा त्यांना सम्यक संबोधीचा काही लाभ झाला नाही. ज्या उद्देशाने, ज्या ध्येयाने ते प्रेरित झाले होते ते ध्येय पूर्ण झालं नाही आणि त्यामुळे व्रतवैकल्य करून उपवास तापास करून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही हे जेव्हा चिंतनाअंती त्यांच्या लक्षामध्ये आलं तेव्हा माता सुजाताने दिलेली खीर त्यांनी सेवन केले. पुन्हा गईला गेले, ध्यान मनन चिंतन केलं आणि सम्यक संबोधीला त्यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिनी प्राप्त केलं. सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध झाले. आपल्याला झालेलं जे ज्ञान आहे हे केवळ आपल्यापुरतं सीमित नसावं. आपल्याला असलेलं ज्ञान आपण इतरांना सुद्धा सांगावं, इतरांना सुद्धा तो उपदेश द्यावा. या महाकरुणेद्वारा भगवंताच्या चित्तामध्ये करुणा उत्पन्न झाली की आपण कोणाला उपदेश द्यावा. कारण मी उपदेश जो प्राप्त केला तो अत्यंत गंभीर आहे, अत्यंत गहन आहे आणि जर मी सांगितलेला उपदेश जर त्यांना समजला नाही तर त्यांना सुद्धा पश्चाताप होईल, मला सुद्धा त्रास होईल. पण नेमकं मी कोणाला सांगितला पाहिजे तर त्यांच्या लक्षामध्ये आलं की माझे पूर्व गुरु म्हणजे आलार कलाम हे अत्यंत ज्ञानी होते, अत्यंत पंडित होते, विद्वान होते. अनेक वर्षापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे शीलाचं, ब्रह्मचर्याचं आचरण केलं, अनुसरण केलं. त्यांचं चित्त अत्यंत शुद्ध आहे. ते तात्काळ माझ्या धम्माला समजू शकतील अशी भावना त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली. परंतु जेव्हा ते आपल्या अंतर्ज्ञानाने जाणतात, बोधिचित्ताने जाणतात, तर आलार कलाम केवळ 7 दिवसापूर्वी भगवंताला ज्ञान प्राप्त होण्याच्या 7 दिवसापूर्वी ते मूर्तीला प्राप्त होत असतात. पुन्हा त्यांना आपल्या दुसरे गुरु उदक रामपुत्र यांची आठवण होत असते आणि तेही त्यांच्या प्रती असा विचार करतात की ते सुद्धा अत्यंत शुद्ध चित्तवाले होते. अनेक वर्षापर्यंत त्यांनी सुद्धा शीलाचं पालन केलं. त्यामुळे ते सुद्धा माझा धम्म तात्काळ समजू शकतील
परंतु जेव्हा आपल्या बोधिचित्ताने ते जाणतात, ज्या दिवशी सिद्धार्थ बोधिसत्वाला सम्यक संबोधीचा लाभ झाला, अगदी त्याच आंधळ्या रात्री उदकरामपुत्र हे मूर्तीला प्राप्त होत असतात. ते जाणतात की अरे हे सुद्धा मूर्तीला प्राप्त झाले. पुन्हा त्यांना आठवण होते की आपले पंचवर्गीय जे मित्राप्रमाणे ज्यांनी माझी सेवा केली उर्वेला वनखंडामध्ये, कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम, अस्वजित, हे 5 परिवर्जक सुद्धा अनेक वर्षापासून शुद्ध चित्तवाले आहे. अनेक वर्षापासून ब्रह्मचर्याचं त्यांनी आचरण केलं, शील पालन केलं, तपश्चर्या केली आणि ते सुद्धा खूप तपलेले आहे. आणि त्यामुळे त्यांना आपण उपदेश करावा. जेव्हा ते जाणतात की सारनाथ या ठिकाणी ऋषीपतन मृगदाय वनामध्ये हे पंचवर्गीय परिवर्जक तिथे वास्तव्य करतात, तर त्यांना उपदेश करण्याच्या दृष्टीने भगवंत सारनाथकडे जात असतात. धम्म मनुष्याला संधी जरी प्राप्त होत असेल तर कधी कधी मनुष्य धम्म श्रवण करत नाही, कारण मनुष्याचे कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण असतात. मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत कर्म बीज आपलं फळ देत नाही तोपर्यंत मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही. सर्वच मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही, सर्वच मनुष्य धम्माचं आचरण करू शकत नाहीत, सर्वच मनुष्य शील पालन करू शकत नाहीत, सर्वच मनुष्य दान करू शकत नाहीत, सर्वच मनुष्य भावना सुद्धा करू शकत नाही. ज्यांचं ज्यांचं पुण्यकर्म, ज्यांचं पुण्य बीज, कुशल बीज जागरूक होते तेच मनुष्य खऱ्या अर्थाने धम्माला श्रवण करत असतात. कारण भगवंताने धम्मचक्क पवतन सुत्तांचा उपदेश देण्याच्या पूर्वी भगवंताला तपस्वानी भल्लिक सुद्धा भेटले, पण भगवंताने त्यांना उपदेश दिला नाही. त्याच्यानंतर भगवंताला एक उपक अजीवक नग्न साधू सुद्धा, म्हणजे सारनाथ ते बुद्धगया या परिसरामध्ये उपक नावाचा अजीवक एक साधू सुद्धा भेटतो, नग्न साधू. तो भगवंताकडे बघतो आणि भगवंताला म्हणतो की हे श्रमणा, तुझी छाया अत्यंत प्रसन्न आहे, तुझी कांती अत्यंत प्रसन्न आहे, प्रमुदित आहे, आनंदी आहे. तू कोण आहे? तू देवता आहे का? तू यक्ष आहे का? तू मनुष्य आहे का? तू कोण आहे? भगवंत म्हणतात मी देवता नाही, मी यक्ष नाही, मी मनुष्य नाही. तर तू कोण आहे? भगवंत असे म्हणतात की मी जीन आहे, या संसारामध्ये सर्वात सुखी मनुष्य मी आहे. तर तो म्हणतो की ठीक आहे, असाल तुम्ही जीन तर जीन, आणि तो निघून जात असतो. नंतर तो भिक्षू बनतो, नंतर प्रवजित होतो, नंतर तो दुःखमुक्त सुद्धा होतो. परंतु त्या क्षणी त्याची जी प्रज्ञा आहे तर ती प्रज्ञा त्या क्षणी त्याची विकसित होत नाही. त्याच्या चित्तामध्ये असणारं जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानाला तो दूर सारू शकत नाही आणि भगवंताचा उपदेश तो श्रवण करू शकत नाही. कारण भगवंत तिथे प्रत्यक्ष रूपाने त्यांना सांगतात की मी जीन आहे, आणि तो म्हणतो जीन आहात, मग तुमच्यासारखे जीन लोक या संसारामध्ये सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करून जीन बनतात. तर भगवंत म्हणतात की हो, मी सुद्धा तसाच जीन आहे, मी सर्व प्रकारच्या तृष्णेला जिंकलेला आहे, मी सर्व प्रकारच्या रागाला विकारांना जिंकला आहे, मी निर्मळ शुद्ध चित्त आहे, मी बुद्ध आहे, अशा प्रकारे भगवंत म्हणतात. परंतु त्याची प्रज्ञा त्या ठिकाणी जागरूक होत नाही आणि तो निघून जात असतो. त्याच्यानंतर भगवंत पंचवर्गीय परिवर्जकांना दुरून दिसतात, तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो, अरे सिद्धार्थ गौतम जो की पदभ्रष्ट आहे, ज्यांनी सुजातेची खीर सेवन केली. कारण पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा संकल्प केला, एखादं अधिष्ठान केलं आणि ते अधिष्ठान जर मधामध्ये सोडून जर गेलं तर त्याला तपभ्रष्ट अशा प्रकारचं म्हटलं जायचं. सिद्धार्थ गौतमाने सुद्धा, कारण अन्न कमी खाणे, व्रत वैकल्य करणे, हा पूर्वी जे काही ऋषी मुनी असतील त्यांचं महत्वपूर्ण अंग असं होतं की व्रत वैकल्य करणे. शरीराला जेवढ्या जेवढ्या अधिक यातना देता येतील तेवढ्या अधिक यातना देणे, त्या यातना सर्व सिद्धार्थ बोधिसत्वाने दिल्या होत्या. पण त्यांनी जाणलं आणि त्यांना काही त्याच्या प्रती, म्हणजे त्यानंतर त्यांना तर काही ज्ञान प्राप्त होईल असं काही वाटलं नाही आणि खीर सेवन केली. पुन्हा त्यांना असं वाटतं की त्यांनी तर खीर सेवन केली, मग हे अगोदरच आपण त्याचा सन्मान करत होतो, परंतु आता मात्र आपण त्याचा सन्मान करायचा नाही, कारण त्यात तपभ्रष्ट आहे, ते भ्रमिष्ठ झाले आहे, ते म्हणजे वेगळ्या मार्गाने जात आहेत. आणि भगवंत जसे जसे जवळ येत असतात तसे तसे भगवंताच्या ज्ञानाचं, प्रज्ञेचं, संबोधीचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाच्या द्वारा त्या ठिकाणी ते रोखू शकत नाहीत. कोणी भगवंताला पाय धुण्यासाठी पाणी देते, कोणी भगवंताचं भिक्षापात्र घेतं, कोणी भगवंताचे पाय धुते, कोणी भगवंताला बसण्यासाठी आसन देते. म्हणजे एका असाधारण व्यक्तीप्रती ते विचार करत होते की यांचा सन्मान नाही करायचा, परंतु ते सन्मान करत असतात.
त्यानंतर त्यांचा वार्तालाप होतो, चर्चा होते, चर्चा विनिमय होतो, तुम्ही काय केलं, कसं केलं ह्या संदर्भामध्ये. आणि त्यानंतर भगवंत त्यांना उपदेश करतात, त्यांना सांगतात की तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका, मी तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगतो. या संसारामध्ये दोन प्रकारच्या मार्गाने लोक जीवन जगणारे आहेत. दोन मार्गाने असंख्य काळापासून लोक जीवन जगतात, आज सुद्धा जगतात आणि भविष्यामध्ये सुद्धा जगत राहतील. कोणते दोन मार्ग? तर भगवंत असे म्हणतात, खा प्या मोज मजा करा हा एक मार्ग आहे. संसारामध्ये असंख्य लोक केवळ या विचाराने जीवन जगतात की खाणे पिणे मोज मजा करणे, कारण उद्या आपण राहणार नाही. उद्या जर आपण मूर्तीला जर प्राप्त झालो तर काय होणार आहे? आज हाव ना, मग आज खाऊन घ्या, आज पिऊन घ्या. आजही असंही लोक आजही विचार करतात. कोरोनाच्या काळामध्ये ही परिस्थिती प्रत्येकाला आली बघा, आहे की नाही. कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे फक्त खाण्यावर लोकांचं लक्ष होतं, कारण कधी जाईल याचा काय भरोसा नव्हता. तसं आम्हाला लय खायला भेटलं कोरोनाच्या काळामध्ये, कारण नवीन नवीन लोक पदार्थ बनवायचे, विहारामध्ये आणून द्यायचे, भंतेजी आज बनवलं हे, आज बनवलं ते. म्हणजे शाश्वती नव्हती मनुष्याला की आपण आता जगू शकेल. कारण मनाची मानसिकता कशी आहे की खाणे पिणे मोज मजा करणे, उद्याचं उद्या पाहून घेऊ, या मार्गाने जीवन जगणारे लोक आहे. भगवंत असे म्हणतात, हा पृथक जनांचा मार्ग आहे, हा मूर्ख लोकांचा मार्ग आहे, हा अज्ञानी लोकांचा मार्ग आहे. खाणे पिणे मोज मजा करणे आणि मदमस्त होणे. भगवंत असे म्हणतात की शरीर केवळ वाढवल्याने मनुष्य सुखी होत नाही. शरीर वाढवण्यापेक्षा मनुष्याने आपली प्रज्ञा वाढवली पाहिजे. प्रज्ञा जर आपण वाढवत असेल, आपली बौद्धिक क्षमता जर आपण वाढवत असेल, तर त्या बौद्धिक क्षमतेच्या द्वारा आपल्याला लाभ होत असतो. आणि त्यामुळे खाणे पिणे मोज मजा करणे हा काही दुःखमुक्तीचा मार्ग नाही, असं भगवंताने त्यांना सांगितलं. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, व्रतवैकल्य करणे, उपवास तापास करणे, शरीराला देहदंड देणे हा मार्ग सुद्धा पृथक जनांचा आहे, हा मार्ग सुद्धा अडाणी लोकांचा आहे. या मार्गाने आचरण करणारे लोक सुद्धा कधीही दुःखमुक्त होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे मी तुम्हाला मध्यम मार्ग सांगतो, एका एको मग्गो अर्य अठांगिको मग्गो. या संसारामध्ये एकमेव असा मार्ग आहे की जो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. एकमेव असा मार्ग आहे की सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करू शकतो, आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. भगवंत असे म्हणतात की परिवर्जकांनो, लक्षपूर्वक ऐका, ध्यानपूर्वक ऐका, चित्त एकाग्र करून ऐका, मी तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाचा उपदेश करत आहे. आणि तोच उपदेश भगवंताने आजच्या या पवित्र दिनी, आषाढ पौर्णिमेच्या दिनी 26 वर्षापूर्वी सारनाथ मृगदाय वनामध्ये अत्यंत या पवित्र भूमीमध्ये केलेला आहे. या निमित्ताने थोडक्यामध्ये त्याचा सारांश रूपाने आपण बघूया की नेमकं त्यांना काय सांगितलं, कोणता उपदेश दिला भगवंताने. भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जायचं असेल तर तुमच्या जीवनाचं काही तत्व, काही सिद्धांत तुम्ही पालन केले पाहिजे. या दोन सिद्धांताचं कुशल कर्माचं आणि अकुशल कर्माचं जर तुम्हाला संतुलन ठेवायचं असेल तर तुमच्याकडे मोजमाप असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कुशल कर्माचं आणि अकुशल कर्माचं याला जर तुम्हाला ताडायचं असेल, पडताळायचं असेल, तर त्याचं मोजमाप करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मनुष्य स्वभाव आहे, मनुष्य चांगलेही कर्म करतो, मनुष्य वाईटही कर्म करतो, मनुष्य पुण्यही कर्म करतो, मनुष्य पापही कर्म करतो. म्हणजे अनेक प्रकारे मनुष्य जसा जसा प्रसंग आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असेल तशा तशा प्रसंगाला अनुसरून मनुष्य जीवन जगत असतो. आणि त्यामुळे याचं मोजमाप जर कोणतं असेल तर तो म्हणजे विशुद्धी मार्ग आहे. भगवंत असे म्हणतात की परिवर्जकांनो, तुम्ही विशुद्धी मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, विशुद्धी मार्गाला तुम्ही धारण केलं पाहिजे. विशुद्ध मार्गाचं जर तुम्ही धारण केलं, त्याला अनुसरण केलं, आचरण केलं, तर खऱ्या अर्थाने तुमचं चित्त परिशुद्ध होऊ शकते, तुमचं चित्त निर्मळ होऊ शकते. आणि मग तो विशुद्धी मार्ग कोणता आहे? तर भगवंत असे म्हणतात की प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, अकुशल भाव व्यभिचार करू नये, कुठल्याही प्रकारे वाणीने खोटं बोलू नये, निंदा नसती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, आणि कुठल्याही प्रकारे नशिली पदार्थाचं सेवन करू नये. हा पंचशिलेचा उपदेश अर्थात भगवंत असे म्हणतात की विशुद्धी मार्ग आहे. याने मनुष्याची शुद्धता होते, कायेची शुद्धता होते, वाचेची शुद्धता होते आणि मनाची शुद्धता होते. जोपर्यंत काया शुद्ध होत नाही, वाचा शुद्ध होत नाही, मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत मनुष्य समोर कुठल्याही प्रकारच्या धर्माचा अंगीकार करू शकत नाही, कुठल्याही प्रकारे धर्माला तो धारण करू शकत नाही. कारण भगवंताने बौद्ध साहित्यामध्ये असा एकही संदर्भ नाही आहे की भगवंताच्या समोर एखादा ज्ञानी असेल, विद्वान असेल, पंडित असेल,
आणि भगवंतांनी त्यांना डायरेक्ट 4 आर्य सत्याची देशना दिली, असा एकही प्रसंग बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण भगवंताची देशना देण्याची एक विशेष पद्धती असायची. भगवंत सुरुवातीला दान कथा सांगायचे, शील कथा सांगायचे, स्वर्ग कथा, नरक कथा सांगायचे, कामवासनेचे दुष्परिणाम सांगायचे. आणि जेव्हा मनुष्यांचं चित्त परिशुद्ध होईल, भगवंत स्वतःला एक शेतकरी म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा कुशल शेतकरी शेताला नांगरतो, शेताला वखरतो, शेतामध्ये असणारा काळी कचरा वेचून काढतो, पुन्हा त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करतो आणि पुन्हा त्या जमिनीमध्ये तो बी पेरत असतो, हे कुशल शेतकऱ्याचं लक्षण आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत दान कथा, शील कथा, स्वर्ग कथा, नरक कथा, कामवासनेचे दुष्परिणाम याद्वारा मनुष्याचे चित्त परिशुद्ध करत असत आणि त्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. आणि त्यामुळे भगवंत त्यांना विशुद्धीचा मार्ग सांगतात. आणि विशुद्धीचा मार्ग सांगताना भगवंत असे म्हणतात, या जगामध्ये 4 प्रकारचे सत्य आहे. धम्मचक्राला गतिमान करणे अर्थात 4 आर्य सत्याची देशना भगवंत त्यांना देतात. 4 आर्य सत्यांचं परीक्षण निरीक्षण करण्यासाठी भगवंत त्यांना सांगतात आणि म्हणतात की परिवर्जकांनो, या जगामध्ये 4 प्रकारचे सत्य आहे. या 4 प्रकारच्या सत्याला जो जाणतो, जो समजून घेतो, तो प्रज्ञेचा विकास करतो, प्रज्ञेला जाणतो, सम्यक संबुद्धीला तो जाणतो. भगवंत असे म्हणतात की जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा समुदय आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा आहे. दुःख आहे, भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये दुःख आहे. दुःखाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, वियोगी दुःख, प्रिय व्यक्तींचा वियोग होणे दुःख आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे दुःख आहे, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे आणि संक्षिप्तपणे 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहे. दुःखाचे 12 अंग भगवंत सांगतात. दुःखाचे 12 अंग अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे केवळ दुःख आहे असं म्हणून चालत नाही. 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने समजून घेणे अर्थात या 12 कड्याला यथार्थ रूपाने जाणणे, यथार्थ रूपाने समजून घेणे. जन्म घेणे दुःख आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग जन्म घेणे कसं दुःख आहे? जन्म घेणे कसं दुःख आहे? कारण जन्मास आलेलं बाळ, जन्मास जेव्हा बाळ येते तेव्हा आपण दुःख करतो की आनंद करतो? आपल्याला तर आनंद होते, आपल्याला आनंद होतो. पण जन्मास आलेलं बाळ कधी हसत नाही, ते रडत असते. कारण त्याला माहित आहे की आजपासून माझ्या दुःखाला सुरुवात झालेली आहे. जन्म हे सुद्धा दुःख आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हातारपण सुद्धा दुःख आहे. म्हातारा मनुष्य, त्याला असं वाटतं त्याचं दुःख का आहे? डोक्याचे केस पांढरे होणे म्हातारपणाचे लक्षणं सांगतात भगवंत. डोक्याचे केस पांढरे होणे, ओठातील दात पडणे, शरीरावरती सुरकुत्या येणे, चालण्यासाठी बसण्यासाठी काठीचा आधार घेणे, अशा प्रकारचे लक्षणं सांगतात. आता तो भाग वेगळा. डोक्याचे केस पांढरे झाले तरी काळे करता येतात, तो भाग वेगळा. म्हणजे मनुष्य म्हणजे स्वतःला कसा फसवतो बघा मनुष्य. म्हणजे समजून घेत नाही आपण. कारण या सत्याला मनुष्य समजूनच घेत नाही. 4 आर्य सत्य आपण असं म्हणतो की 4 आर्य सत्य दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. पण यथार्थ रूपाने जेव्हा ते सत्य समजून घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण समजत नाही. आता डोक्याचे केस पांढरे होणे हा निसर्गाचा नियम आहे. डोक्याचे केस पांढरे होणे हा निसर्गाचा नियम आहे. आपण अनैसर्गिक कृत्य करून त्याला काळे करतो, म्हणजे स्वतःला फसवतो. नाही, मी आणखी म्हातारा झालो नाही. म्हणजे स्वतःच्या मनाला सांगतो आपण की मी आणखी म्हातारा काही झालो नाही, आणखी जरा तारुण्य माझ्यामध्ये शिल्लक आहे. ऐक ना, दात जर पल्ले समजून घ्या, आता नवीन दात मिळतात 32च्या 32, म्हणजे पहिल्या दातापेक्षा सुद्धा चांगले दात मिळतात, आहे की नाही? ते खाण्यासाठी ठीक आहे, समजा आवश्यक आहे. पण मनुष्य स्वतःला कशा प्रकारचा फसवतो किंवा शरीरावरती मेकअप, वेगळ्या प्रकारचा मेकअप केला जातो, वेगवेगळ्या प्रकारची सर्जरी केली जाते स्वतःला सुंदर बनवण्यासाठी, स्वतःला सजवण्यासाठी. पण भगवंत असे म्हणतात की शरीर तर नश्वर आहे, शरीर तर क्षणभंगुर आहे, शरीर तर परिवर्तनशील आहे. कारण तुम्ही कितीही या शरीराला सजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे एक दिवस नष्ट होणार आहे. 9 द्वाराने युक्त, म्हणजे 9 द्वार जे की घाणीचे द्वार आहे भगवंत असे म्हणतात, त्या 9 द्वाराने युक्त असणारे शरीर हे नश्वर आहे, क्षणभंगुर आहे. परंतु याला सत्यता आपण जाणली पाहिजे, याला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये होणारं जे परिवर्तन आहे, या परिवर्तनाला जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने दुःख या सत्याची अनुभूती आपण यथार्थ रूपाने करू शकतो. आणि त्यामुळे म्हातारपणाला सुद्धा जाणलं पाहिजे, ठीक आहे, मी माझ्या जीवनामध्ये पश्चाताप मनुष्य तोच करतो. भगवंत असे म्हणतात पश्चाताप तोच मनुष्य करतो ज्याने कधीच कुशल कर्म केले नाही. पश्चाताप कोण करतो?
ज्यांनी कधीच कुशल कर्म केले नाही, कधी शीलाचं पालन केलं नाही, कधी दानकर्म केलं नाही, कधी कुणाला मदत केली नाही, कधी कुणाला परोपकार केला नाही, कधी कोणाला चांगलं बोलला नाही, कधी कोणाप्रती मैत्री केली नाही, त्या मनुष्याला मात्र मूर्तीच्या प्रती पश्चाताप होत असतो. जे चांगले कर्म करतात, कुशल कर्म करतात, पुण्यकर्म करतात, दान कर्म करतात, त्यांना कधी पश्चाताप होत नाही. ते आनंदाने मृत्यूला प्राप्त होतात. कारण ते म्हणतात की मला जे काही करायचं होतं ते मी केलं, आता करण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये मला जे काही कुशल कर्म पुण्यकर्म करायचे होते ते मी केले, आता मात्र मी सुखाने मरणार आहे, आता मी आनंदाने मरणार आहे. परंतु जे लोक कुशल कर्म करत नाहीत, पुण्यकर्म करत नाहीत, कधी चांगलं कर्म करत नाही, त्यांना मात्र मृत्यूच्या प्रती पश्चाताप होत असतो आणि त्यामुळे ते म्हातारपणाला दुःख मानत असतात. शरीर मनुष्याचं आहे तर नष्ट होणार आहे, म्हातारपण दुःख आहे, आजार दुःख आहे. आजार मनुष्य छोटा जरी आजार असेल तरी मनुष्य दुःख होत असतो, पण त्या आजारावरती आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पियोबी दुःखा, प्रिय व्यक्ती, आपल्याला आवडणारा व्यक्ती जर सोडून गेला, भगवंत असे म्हणतात की सगळं सोडून जावं लागतं. म्हणजे हे जे आपलं शरीर आहे, ज्याला मी माझं आणि माझ्यासाठी असं म्हणतो, हे शरीर आपलं नाही आहे. जर आपलं शरीर असतं तर मी म्हटलं असतं माझ्या डोक्याचे केस पांढरे झाले नाही पाहिजे, कारण ते माझं शरीर आहे. मी असं म्हटलं असतं माझे डोळे बिलकुल आंधळे नाही झाले पाहिजे, मला चष्मा नाही लागला पाहिजे, कारण ते डोळे माझे आहे. माझं शरीर एकदम चांगलं राहिलं पाहिजे, ताजतवानं राहिलं पाहिजे, टवटवीत राहिलं पाहिजे. मी असा विचार केला असता माझ्या शरीरावरती सुरकुत्या पडल्या नाही पाहिजे, कारण ते माझं आहे. भगवंत असे म्हणतात, तुम्ही ज्याला मी माझं आणि माझ्यासाठी असं म्हणता ते तुमचं बिलकुल नाही आहे. ते तुमचं नाही म्हणून ते तुम्हाला सोडून जाते, ते तुमचं नाही म्हणून त्यामध्ये परिवर्तन होते, ते नाही म्हणून तुमचं त्यामध्ये बदल होत असते. आणि पियोबी दुःखा, भगवंत प्रिय व्यक्ती आपला सोडून गेला की दुःख होत असते. अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्ती जर आपल्या समोर आला तरी सुद्धा दुःख होते. ज्यासोबत आपलं पटत नाही, ज्याच्यासोबत आपलं पटतच नाही समजून घ्या, आणि तो जर समोर आला, दिवसभर आपले कामं जर नाही झाले तर आपण म्हणतो की त्याचं तोंड पाहिल्यामुळे आज एकही काम माझं झालं नाही. एक आम्हाला 10वीला अनलकी फेस नावाचा धडा होता. अनलकी फेस, ज्याचा चेहरा पाहिल्यामुळे राजा म्हणतो की माझं सगळे कामं झाले नाही. तसं काही काही लोकांना असं वाटतं की याचं म्हणजे त्याचा चेहरा पाहिल्यामुळे, त्याचं तोंड पाहिल्यामुळे माझं काही बरोबर झालेलं नाही आहे. अपियोबी दुःखा, अप्रिय व्यक्तींना पाहिल्यामुळे सुद्धा आपल्याला दुःख होत असते, कारण त्याने आपल्या प्रती केलेले जे काही अकुशल कर्म असतात, वाईट कर्म असतात, त्याच्या क्षणामध्ये आपल्याला चिंतन होते की अरे याने या क्षणी माझ्यासोबत अशा अशा प्रकारचा व्यवहार केला होता, त्या क्षणी मनुष्य दुःखी होतो. भगवंत असे म्हणतात, त्याचं चिंतन करून काय उपयोग आहे, त्याचं चिंतन आपण केलं नाही पाहिजे, तर त्याला आपण सोडून दिलं पाहिजे. म्हणजे या अर्थाने अपियोबी दुःखा यंपींची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे दुःख आहे. छोट्या छोट्या इच्छा असतात आपल्या, आपली इच्छा पूर्ण नाही झाली की आपल्याला दुःख होते, मग छोटी असो अथवा मोठी असतो. भगवंत असे म्हणतात की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यासारखं झालं पाहिजे, मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, मी म्हणतो तसं जर नाही झालं मग ते बरोबर नाही, ते काही बरोबर बिलकुल नाही बरोबर. म्हणजे मी म्हणतो तसं झालं पाहिजे, माझ्यासारखं झालं पाहिजे, कारण मी सांगत आहे. मी, माझा आणि माझ्यासाठी हा अहंभाव असतो. भगवंत असे म्हणतात की आपण जसं म्हणतो तसं नाही झालं की आपल्याला दुःख होते, अर्थात आपली इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होत नाही, आणि कोणीही कोणाच्या मनासारख्या या संसारामध्ये वागत नाही. कारण आताही अथनो ना तो कोई ना तो परोशिया, भगवंत असे कोण कोणाचा मालक आहे या संसारामध्ये. स्वतः स्वतःचा मालक नाही तर इतर कोण कोणाचा मालक होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या स्वतःचा मालक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या कर्माचा मालक बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपण दुसऱ्याचा मालक बनण्याचा प्रयत्न करतो, माझं ऐकलं पाहिजे, माझं मी सांगतो ते केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की हा भाव ज्यांच्या चित्तामध्ये असतो त्या त्या मनुष्यांना दुःख प्राप्त होत असते. आणि त्यानंतर समजलं भगवंत असे संखितेन पचुपादान खंदा दुःखा, सारांश रूपाने, संक्षिप्त रूपाने जे 5 उपादान स्कंद आहे, ज्या 5 उपादान स्कंदाच्या आधाराने या संसारामध्ये मनुष्य पुन्हा पुन्हा जन्मग्रहण करतो. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे उपादान स्कंद मनुष्याला दुःखकारक देण्यासाठी आहे. या एकंदरीत 12 प्रकारच्या दुःखाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की दुःख समुदय आहे. समुदय म्हणजे संग्रह, समुदय म्हणजे संग्रह. या दुःखाचा संग्रह कसा होतो आपल्या जीवनामध्ये, या दुःखाचा संग्रह आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये कसा होतो, तर भगवंत असे म्हणतात कामतन्ना, भवतन्ना, विभवतन्ना. काम तृष्णेद्वारा, भव तृष्णेद्वारा आणि विभव तृष्णेद्वारा. तृष्णा म्हणजे तहान, म्हणजे ज्या ज्या इच्छेची आपल्याला तहान लागते, आपल्याला जे काही हे करावं ते करावं, असं करावं तसं करावं, अशा प्रकारे
भगवंत असे म्हणतात की आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाल्यामुळे या तृष्णेच्या आधाराने आपण दुःखाला प्राप्त होत असतो. मग तृष्णा तर आहे, याने समूह तर होतो. मग केवळ समूहच होतो का? केवळ भगवंताने दुःख चांगलं आहे का? तर बिलकुल नाही. भगवंत असे म्हणतात जर संसारामध्ये दुःख आहे तर या दुःखाचं निवारण सुद्धा होऊ शकते. कारण दुःखाची व्याख्या भगवंताच्या पूर्वी सुद्धा अनेक ऋषीमुनी या संसारामध्ये मानले होते. कपिल ऋषी सुद्धा असं म्हटले की जगामध्ये दुःख आहे. म्हणजे दुःखाची व्याख्या त्यांनी सुद्धा मानली, परंतु त्या दुःखाला नष्ट कसं करावं हे मात्र कोणी सांगितलं नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात ते नष्ट सुद्धा आपण करू शकतो, त्याला नाहीसं सुद्धा आपण करू शकतो. आणि त्याला नाहीसा करण्याचा मार्ग एका एको मग्गो आर्य अष्टांगिको मग्गो, एकमेव असा संसारामध्ये मार्ग आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. भगवंत असे म्हणतात ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही तिथे दुःखमुक्ती नाही. ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग आहे तिथे दुःखमुक्ती आहे. आर्य अष्टांगिक मार्ग जिथे नसेल तिथे दुःखमुक्ती नाही आहे. आणि ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं विश्लेषण नसेल ते सरळ सरळ आपण म्हणावं की ते बुद्ध तत्वज्ञान नाही आहे. ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं विश्लेषण आहे ते केवळ बुद्ध तत्वज्ञान आहे. ही कसोटी आपण आपल्या मनाला लावू शकतो. आणि मग आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक समाधी आहे. कधीतरी याचं आपण विश्लेषण म्हणजे करणारच आहोत. या 8 अंगाचं आपण अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीत सारांश रूपाने भगवंत विस्तार रूपाने त्या पंचवर्गीय परिवर्जकांना ही देशना आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या दिनाच्या निमित्ताने देत असतात. त्यापैकी असणारे कौंडिन्य, वप, भद्दीय, महानाम, अश्वजित, कौंडिन्य हे असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे जे की भगवंत सिद्धार्थ बोधिसत्वाचं भविष्य वर्तवण्यासाठी जे काही 8 ब्राह्मण आले होते त्यापैकी तेव्हा हे कौंडिन्य अत्यंत तरुण होते. आणि तरुण असणारे कौंडिन्य पुन्हा हेच ते कौंडिन्य की जे 8 ब्राह्मणामध्ये होते. आणि बाकीचे जे काही 5 होते तर जेव्हा या कौंडिन्याला समजलं की भगवंताने ग्रहत्याग केला आहे तेव्हा तात्काळ तो 5ही जे काही आपले 7ही म्हणजे मित्र होते त्यांच्याकडे ते जातात, ते मृत्यूला प्राप्त होतात. आणि त्यांच्या मुलांना ते सांगतात की बघा तुमचे पिता जर असते तर निश्चित त्यांनी ग्रहत्याग केला असता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ग्रहत्याग करू शकता. म्हणजे वप, भद्दीय आणि महानाम हे जे 4 परिवर्जक होते तर ते 8 ब्राह्मण होते. त्या 8 ब्राह्मणांची ही 4 मुलं होते. म्हणजे 4 जणांनी नकार दिला, 3 जणांनी नकार दिला आणि 4 जण मात्र त्यांच्यासोबत ते प्रवर्जित झालेले आहेत. अशा पद्धतीने ते पंचवर्गीय परिवर्जक जेव्हा भगवंताची देशना श्रवण करतात, कौंडिन्य पूर्व पुण्याईमुळे अत्यंत ज्ञानी असतात, पवित्र असतात, पूर्व कर्म असते, पूर्व कर्मामध्ये केला तो संकल्प असतो आणि त्या संकल्पाच्या द्वारा त्या ठिकाणी भगवंताने त्यांना उपदेश केल्याबरोबर त्यांना निर्मळ धम्मचक्षूंचा लाभ होतो. तेव्हा भगवंत असे कौंडिन्यांनी जाणले आहे, कौंडिन्यांनी जाणले आहे, कौंडिन्यांनी समजून घेतले आहे. मग नेमकं जाणलं काय, नेमकं समजून घेतलं काय, तर कौंडिन्य जाणतात की जे जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व काही नष्ट होणार आहे. हा अनित्यवादाचा सिद्धांत त्या ठिकाणी ते जाणतात. कारण भगवंत या धम्मदेशनेच्या नंतर त्या पंचवर्गीय परिवर्जकांना तिलखन सूत्राचा सुद्धा उपदेश देतात, दुःख, अनित्य आणि अनात्म. आणि त्यामुळे कौंडिन्य जाणतो की सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. या संसारामध्ये जे जे काही उत्पन्न होते ते पूर्णपणे नष्ट होणार आहे. अशा प्रकारे भगवंत या आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी त्या पंचवर्गीय परिवर्जकांना धम्मदीक्षा देत असतात. अर्थात भिक्खू संघाची स्थापना सुद्धा आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने झाली आहे. आणि त्यामुळे सातत्याने तेव्हापासून भगवंत उपदेश दिल्यानंतर या पौर्णिमेला सांगतात की आता तुम्ही वर्षावास करा. भगवंत स्वतः तिथे 3 महिन्यापर्यंत वर्षावास करतात. आणि तेव्हापासून बौद्ध साहित्यामध्ये वर्षावासाची एक परंपरा आहे, आस्थागतीत चालू आहे. आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण सुद्धा सातत्याने शीलपालन करावं, दान पुण्य करावं, भावनेचा अभ्यास करावा, उपोषतशील सुद्धा धारण करावं. आज पौर्णिमा आहे, ज्यांनी ज्यांनी उपोषतशील धारण केलं त्याने उपोषतशील धारण केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने पौर्णिमेच्या दिवशी उपोषतशील धारण केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने अष्टमीच्या दिवशी 2 अष्टमी धारण केल्या पाहिजे, अमावस्या धारण केली पाहिजे. किमान बौद्ध समजणाऱ्या व्यक्तीने 4 उपोषद धारण केलेच पाहिजे. आज सकाळी आम्ही 6 वाजता ऑनलाईन उपोषद दिलं, 450 लोक ऑनलाईन जॉईन होते. 450 लोकांनी सकाळी उपोषदशील म्हणजे धारण केलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा ज्या दिवशी पौर्णिमा असेल, उपोषद दिवस असेल, त्या दिवशी बिलकुल शीलग्रहण आपण केलं नाही पाहिजे. शीलग्रहण केल्यामुळे पुण्य तर होतच,
कारण शील पालन केलं तुम्हाला पुण्य लाभणारच आहे, परंतु अधिकचं जर तुम्हाला पुण्य प्राप्त करायचं असेल तर आपण उपवास शील धारण केलं पाहिजे. ही परंपरा आहे आणि ही परंपरा आस्थागत आपल्या संसारामध्ये जीवनामध्ये आपण पालन केली पाहिजे. उपवास शील धारण करून अनंत आणि असीम असं पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी या आषाढ पौर्णिमेच्या शुभ दिनी आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमती भावना व्यक्त करतो. वेळेच्या अभावी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो, कारण यानंतर सुद्धा 2-3 ठिकाणी जायचं आहे, 2-3 ठिकाणी धम्मदेशना होणार आहे. त्यामुळे अधिक न बोलता इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.